आदित्य सर, आदित्य सर, इकडं पण नाही. आदित्य सर गेले कुठे? तिचा फोन आला होता आणि तिने मला भेटायला बोलवलंय आणि आज आम्ही भेटणार आहोत. आदित्य सर त्या मुलीला भेटायला जाणार होते. ती मुलगी खोटी आहे. ते डोळे भीतीचे नाहीत, ते डोळे माझे आहेत. नाही नाही, मला काय बी करून आदित्य सरांसोबत त्या मुलीला भेटायला जायलाच पाहिजे. पण ते गेलेत कुठे हे कसं काय कळणार? प्रीतम सर, आदित्य सर कुठे आहेत? दादा तू एका इम्पॉर्टंट कामासाठी बाहेर गेला. कसलं काम? इकडे इकडे तू हात जा. अहो पण अरू दादा प्रेमात पडलाय. तुला पण बिलीव्ह नाही होता ना, मलाही नव्हतं झालं. एक माणूस जो सतत कामाचा विचार करतो, बिझनेसचा विचार करतो, तो प्रेमात पडला. प्रेम माणसाला बदलतं म्हणतात ना, ते खरं आहे. ते माहिती नाही, तुला माहिती आहे का ती मुलगी कोण आहे? वय म्हणजे आदित्य सर त्या डोळेवाल्या मुलीच्याच प्रेमात आहेत ना? हा नाही, तरी मला वाटलंच होतं की ती डोळेवालीच असणार. चला, दादाला त्याचं खरं प्रेम मिळालं. कसलं खरं पिरेन? ती मुलगी तीच डोळेवाली आहे कशावरनं? अरे ती मुलगी फसवत नसेल हे कसं ओळखणार आहे तुम्ही? हो हो हो, आम्ही शांतो. एवढी का हायपर होतीस तू? बघ, दादा स्मार्ट आहे. ओके, त्याला फसवणं एवढं सोपं आहे का? मागच्या वेळेला दामिनी काकूने एक मुलगी आणली होती. बघितलंस ना दादानी कसं एका सेकंदात ओळखलं की ती मुलगी नाहीये. तू टेन्शन नको घेऊ, तो बरोबर मॅनेज करेल सगळं. आणि मी आहेच. त्याचं प्रेम मिळवून देण्यात ना मी त्याला पूर्ण मदत करणार आहे. मला एक अर्जंट कॉल करायचा आहे. आलो आलो आलो. तुमचं